पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला बहिणी उघडताना नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या भागात कोणाला भेटणार, कुठल्या वैरींना भेटणार, नेहमीप्रमाणेच तुम्हाला प्रत्येक भागात उत्सुकता असतेच. पण आज काय घडणार यासाठी मी उत्सुक असतो. कारण प्रत्येक भागात काही ना काहीतरी वेगळं असतं आपल्या या होम मिनिस्टरच्या प्रवासामध्ये. होम मिनिस्टरचा प्रवास 10 वर्ष पूर्ण करून 11व्या वर्षाच्या दिशेने निघालेला आहे. प्रवासाला कोणी निघतं तेव्हा आपण पटकन म्हणतो की तुझा प्रवास सुखकारक हो किंवा विश यू हॅपी जर्नी. आणि सातत्याने गेले काही दिवस आपण बघतो आहोत की वृत्तवाहिन्या असू द्या किंवा कुठलीही वाहिनी असू द्या, त्यावर पटकन आपल्याला काही ना काहीतरी ऐकायला मिळतं आणि मग हॅपी जर्नी असं कानावर पडतं. प्रत्येक घरामधली आमची वहिनी आणि त्या घराला सुख देण्यासाठी धावणारा तो हा नेहमी घरातून बाहेर पडतो, संध्याकाळी परत येतो. प्रवास काही कोणाचा. अशा वेळेला जेव्हा हॅपी जर्नीची जाहिरात झळकली तर बऱ्याच जणांच्या मनात बरेच प्रश्न आले की हे नेमकं काय आहे, हा प्रवास आहे, हा कसला प्रवास आहे, आणि मग या प्रवासात नेमकं काय घडणार आहे. आयुष्याचा प्रवास काही कोणाला चुकलेला नाही. जरा आज आपण आपल्या होम मिनिस्टरमध्ये सहभाग करून घेणार आहोत आणि स्वागत करणार आहोत. आजच्या भागामध्ये या प्रवासात स्वागत करूया अभिनेते अतुल कुलकर्णी आणि प्रिया बापट यांचं. नमस्कार. नमस्कार. मला जरा टेन्शन झालंय, हिनी म्हणू काय म्हणू याचं. हां हो ना, तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय प्रिया. पण आता मी म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की हॅपी जर्नी 28 तारखेला प्रदर्शित होतोय. त्यामुळे काय असणार चित्रपटात याबद्दल प्रत्येकाला उत्सुकता आहे. मलाही उत्सुकता आहे, कारण मलाही चित्रपटाला म्हणजे चित्रपट अजून बघायचा योग आलेला नाही. मी खूप उत्सुक आहे. त्या चित्रपटाविषयी मी तुमच्याशी गप्पा मारेनच, पण त्यापूर्वी अतुल आपलं बालपण कुठलं? जन्म बेळगावचा आणि बाकी सगळं शिक्षण वगैरे सोलापूरमध्ये. सोलापूर घरी कोण? वेगवेगळ्या. सोलापूरला आई, वडील आणि बहीण धाकटी 4 वर्षांनी. मग आता सोलापूरहून मुंबईला कधी? नाही, मी डायरेक्ट सोलापूरहून नाही आलो. मी म्हणालो तसं मी परत जेव्हा सोलापूरला गेलो ग्रॅज्युएशन करायला, मध्ये मी बऱ्याच कोलांट्या उड्या घेतल्या. मी सायन्सला गेलो, मी इंजिनिअरिंगला गेलो, मग नापास झालो, मग सोडलं इंजिनिअरिंग. आणि मी सांगताना नेहमी असं सांगतो की मला आमचा जो 12वीचा कर्नाटकातला पोर्शन होता तो खूप आवडला, त्यामुळे मी तो 2दा केला. त्याच्यानंतर मी इंजिनिअरिंगला गेलो, जो मला पुण्याला ॲडमिशन मिळाली COEPला. तो आमचा फर्स्ट इयरचा पोर्शन मला आणखीन आवडला, त्यामुळे मी तो 3दा केला. असं मी अत्यंत पॉझिटिव्हली सांगतो सगळं. असं माणसाने खरं असावं. काय असतं, प्रत्येकजण सांगताना ना नापास होणं किंवा काही हातातनं काही चुकलं असेल तर ते टाळून सगळं पुढचं सांगतात. नाही, माझ्या आयुष्याचा फार महत्त्वाचा भाग आहे तो. प्रिया, तुझं बालपण मुंबईचीच आहे मी. बरं, आधी वहिनी तुम्हाला अरे तुरे केलं तर चालेल नाही, कारण असं व्हायला नको हो की नाही. आलं तुझं केलं, कारण महाराष्ट्रातल्या सगळ्यांना माहिती आहे. तर आधी उखाणा घेणार काय असं मला काही येत नाही. उमेश रावांना बरं वाटेल, पण मला येत नाही. मला फक्त तो नाटकातला आजची गच्ची येतो ज्याच्यात खूप शिव्या आहेत, ते देण्यात काही पॉइंट नाही. बरं, बालपण कुठलं? बालपण दादरचंच. शाळा बालमोहन, जन्म दादरचा, कॉलेज मुंबईतलंच, आणि पुढे सगळंच मुंबईत. म्हणजे मी मुंबईच्या बाहेर अशी कधी शिक्षणासाठी म्हणा किंवा कुठल्याच कारणासाठी, आता शूटिंगसाठी जावं लागतं तेवढंच, बाकी सगळं इथेच मुंबईत. पण तू ठरवलं होतं बालमोहनमध्ये असताना की नाटकात वगैरे कामं करायची? नाही, अजिबात नाही. अरे, बालमोहनमध्ये असलेले नाटकातच काम करायचं ठरवून बाहेर पडतात. हो, असं असतं खरं, पण नाही. म्हणजे माझा एकतर हट्ट होता की बालमोहनमधनं बाहेर पडल्यानंतर मला रुपारेल आणि रुईयामध्ये ऍडमिशन नकोय. मग का घेतली? नाही घेतली. बरं, मी विल्सनला गेले. मी 11वी 12वी
आणि रुपारेल. आता उमेश हे रुपारेलचाच आहे. फायनली मी आले रुईयात शेवटी, पण ग्रॅज्युएशनला आले. बघितलं. त्यामुळे असं ठरवून कधी काही होत नाही. हो, जे ठरवतो ते होईलच असं नाही ऍक्च्युली. हा, मग पोस्ट ग्रॅज्युएशन करायला सोफायजला गेले आणि फिरायला भेटायला रुपारेल. नाही, आम्ही रुपारेलला कधीच नाही भेटलो, कारण उमेश कॉलेजमध्ये नव्हता तेव्हा जेव्हा आमचं अफेअर सुरू झालं. तो ऑलरेडी काम करत बरं, होता. हे अफेअर म्हणजे हे कधी झालं आता? ते मी रुईयात असताना, विल्सन सोडताना आणि रुईयात येताना, माझ्या 12वी-13वीच्या मध्ये. म्हणजे ते उमेशजी काय करायचे तिकडे? तो काम 12वी-13वीत असताना. हो, मी 18 वर्षाच्या आधीच. हा, म्हणजे माझं 18 पूर्ण झालं आणि मी उमेशला म्हटलं की ओके चला आपण आता काय सिरियसली एकत्र राहूया वगैरे. म्हणजे काय असतं हे? अरे हे फारच इंटरेस्टिंग आहे, मला काहीच माहित नाही. म्हणून नवीन पिढी बाबा, नवीन पिढी. तो तेव्हा आभाळ माया सिरियल करत होता आणि तेव्हा आम्ही भेटलो आणि तिथे आम्ही नंबर्स एक्सचेंज केले, पण नंतर आमचं काही 1-1.5 वर्ष बोलणं नाही झालं. परत रुपारेलचा खूप सहभाग आहे. कुलकर्णी सर, रुपारेलचे जे प्रिन्सिपल होते, त्यांची मुलगी अनघा ती विल्सनला होती आणि ती माझी खूप चांगली मैत्रीण होती आणि ती उमेशचीही चांगली मैत्रीण होती. सो तिच्यामुळे आम्ही दोघं भेटलो. तुला आजच्या गप्पांनंतर म्हणजे हॅपी जर्नी हा जो चित्रपट आहे ना, या चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन कुंडलकर, बरोबर ना? हो. लेखक पण तेच. कदाचित आज नवीन प्लॉट मिळेल रुपारेलचा. हा, कारण इतकं मलाही कळेन असं झालंय की नेमकं कोणाचं कोण विल्सनला आणि कोण कुठे आहे. सी, विल्सन आणि रुपारेल प्लेड अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. मला माहिती नव्हतं की रुपारेलचा एवढा सहभाग असेल, पण तो आला. आणि मग आम्ही ठरवलं की आता काय, मैत्री झाली आणि मग ते हे काय ते झालं. आता काय असं ठरवून नाही झालं. संसाराचा तो 10 वर्ष होतं. बरं, आता या चित्रपटाविषयी आपण बोलण्यापूर्वी, कारण मध्ये मध्ये काय आहे, उल्लेख तर होणारच. हॅपी जर्नीचा उल्लेख झाल्याशिवाय काही कुठे थांबणार नाही. आत्ता म्हणजे या चित्रपटात तुम्ही दोघेच नाही, तर आणखी 2 जणांचा सहभाग आहे, ज्यांना मी आता लगेच पुन्हा बोलवणार आहोत. म्हणजे अख्ख्या चित्रपटाच्या निर्मितीमागे अनेक जणांचा सहभाग आहे, पण या चित्रपटातले आणखीन 2 प्रमुख व्यक्ती, त्यांना मी या ठिकाणी बोलवतो. स्वागत आहे. थँक्यू सो मच सर. या, बसा. पल्लवी, बोला. स्वागत आहे होम मिनिस्टर मध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू. तुझं बालपण? माझं बालपण बॉर्न अँड ब्रॉड अप इन मुंबई. मी मुंबईमध्येच दिंडोशीमध्ये माझं बालपण गेलं. मी चॉलमध्ये राहायचे 10वीत असेपर्यंत आणि ते खूप अमेझिंग होतं. घरी कोण कोण? मी आणि आई आणि माझी बहीण आहे मोठी, तिचं लग्न झालं आहे आणि बाबा नाही आहेत. बाबा काय करायचे? ते डिरेक्टर होते आणि मी एक 10वीत असताना ते सोडून गेले. मला एक आठवण शेअर करायची तुमच्याशी. बाबा टी व्ही सेंटरमध्ये होते, सुभाष शिर्के, आणि ते मला लहानपणी घेऊन जायचे टी व्ही सेंटरला. तेव्हा सह्याद्री हे एकच चॅनल होतं आणि वरळी टी व्ही सेंटरला, आणि तेव्हा तुमचा शो होता ताकदी नादिन, तुम्ही तो होस्ट करत होतात आणि आम्हाला असं ऑडियन्समध्ये बसवायला बाबांनी आम्हाला बोलवलं होतं. मी, माझी बहीण, सगळेजण गेलो होतो आणि त्यावेळेस आम्हाला असं कम्प्लीट क्रेज होतं की यार काय आपण बघूया, कॅमेरा काय असतो, ते सगळं शूटिंग काय असतं वगैरे वगैरे. तर आम्ही सगळे जायचो बाबांबरोबर. वेगवेगळे प्रोग्राम्स मी अटेंड गेले, बाबांबरोबर नेहमी असायचे. पण ताकदीना दिनच्या वेळेस मी तुम्हाला पहिल्यांदा भेटले होते टी व्ही सेंटरमध्ये. तुम्ही मेकअप रूममध्ये होता. तुझे बाबांची जी धडपड असायची, म्हणजे मी त्यावेळेला खूप स्ट्रगलच आम्ही करत होतो, पण त्यावेळेला ज्या पद्धतीने तुझ्या बाबांनी आमच्या सगळ्यांवरती प्रेम केलंय ना, मुंबई दूरदर्शनमध्ये असताना, आम्ही कधी विसरणार नाही. आणि त्यावेळेला आम्हाला खूप सगळ्यांना त्रास झाला होता ज्या दिवशी ती बातमी आली होती. मी त्यावेळेला मुंबई दूरदर्शनमध्ये शूटिंग करत होतो आणि त्यांनी आमच्यावरतीच इतकं प्रेम केलं. तर आज बाबा असते तर मला माहिती आहे की किती कौतुक असतं तुझं. थँक्यू. या प्रवासातले असेच क्षण असतात की जे प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला आठवत असतात आणि मी नाही विसरू शकत त्यांना कधी. तुझ्या बालपणाविषयी सांग.
सिद्धार्थ. मूळचा मी केरळचा आहे, पण जन्म पुण्याचा आणि मी शिक्षण पुण्यात, सगळंच पुण्यात. आणि आता 2012 पासून मी मुंबईत आहे. घरी कोण कोण पण? घरी मी आई वडील. आई बाबा काय करायचं? मी आई वडील. आई बाबा काय करायचं? बिझनेस आहे आमचा, फार्मास्युटिकल होलसेल. आणि आई आणि बाबा असे दोघे ते सांभाळतात. भरपूर लाड झाले लहानपणी. बरं तू एकटा? हो, मी वा, एकटा. मग काय बघायलाच नको. नाही, पण फार लाड नाही केले. फार लाड नाही केले? नाही, मला नाही वाटत असं. म्हणजे इनफॅक्ट एक फार मजेशीर गोष्ट आहे. त्यांना, माझ्या आई आणि बाबाला मुलगा नको होता, म्हणजे त्यांना मुलगी हवी होती. आणि त्यांना असं शुअर होते की हां, आम्हाला मुलगीच होणार. आणि श्रुती असं नाव ठेवलं होतं. पण 19 मे 1989 ह्या दिवशी वेगळंच घडलं. आणि ते असं झालं की अरे बापरे. तर अजिबातच लाड केलेलं नाही. त्यांना खूप दुःख झालं ते. खरंच आहे. म्हणजे आता मी थोडा चित्रपटाकडे येतो. मला सांगा, या चित्रपटामध्ये किती दिवस तुम्ही आधी काम करत होता? म्हणजे शूटिंगसाठी तुम्ही सगळे, कारण आता चौघेही इथे आहात, किती दिवसाचं तुमचं शेड्यूल होतं? कसं होतं? जरा ती प्रोसेस सांगा ना आम्हाला. कारण आम्ही फक्त ते प्रमोदनं जेवढं दिसतं त्यावरच समाधान मानणारी मंडळी. मध्येच काहीतरी एक गाडी दिसते, मध्येच ही काहीतरी म्हणते मी तुला ओवाळणार नाही वगैरे. काय म्हणजे आता मला सांगा, ही बहीण आहे बरोबर? तुला लहान म्हणजे तुझी सख्खी बहीणच होती. बहीणच आहे, त्याची सख्खी बहीणच आहे. नाही, मला अच्छा, इन रियालिटी मी दोन गोष्टी एकत्र तुझ्या सख्ख्या बहिणीने जी पुण्यात राहते, तिने जितकं तुला, किंवा तिने आणि हिने या प्रवासामध्ये आत्ता दोघींपैकी जास्त छळलं कोणी तुला? बहीण म्हटल्यानंतर त्रास देणं हा प्रश्नच नाही आहे. याचं उत्तर अत्यंत स्पष्ट आहे. बघ, ऐकतेस ना तू? हां, बस. हां, पण मी असं कुठे काय म्हटलंय? पण मी तरी कुठे काय म्हटलं? एवढंच म्हटलं. मी तरी कुठे काय म्हटलं? 4,000 रुपये बिल आलं तुझं इंटरनेटचं. 230 ऑड दिराम्स काय चेष्टा आहे? हे जानकी, अगं किती महाग आहे हे सगळं इथे. जरा महागड्या गिफ्ट द्यायला शिक. 101 रुपयाच्या ओवाळणीचा ना कंटाळा आलाय मला. आणि एक आयपॅड पण दे. यू आर किडिंग. आयपॅड. शट अप. या सिनेमाची जी प्रोसेस होती ती टिपिकल सचिन कुंडलकर प्रोसेस असं त्याला म्हणतात. तर तशी ती होती. त्यांनी पहिल्यांदा येऊन कल्पना मला सांगितली, त्याच्यानंतर 10 पेजर गोष्ट सांगितली, मग स्क्रिप्ट वगैरे वगैरे वगैरे. आणि सगळे कलाकार फिक्स झाल्यानंतर प्रत्येकाबरोबर वाचन, त्याच्यानंतर वर्कशॉप झाला. आम्ही एकत्र गेलो, एकत्र परत वाचन झालं, डान्स कोरिओग्राफीची प्रॅक्टिस वगैरे वगैरे. सचिन अत्यंत शिस्तीचा माणूस म्हणून ओळखला जातो. त्यामुळे शूटिंगच्या वेळेला सुद्धा सगळं आधी ठरलेलं होतं, कॅल्क्युलेटेड. एवढ्या इतक्यात एकच जरा थांबवतो. सचिन शिस्तीचा माणूस म्हणून ओळखला जातो, पण अतुल पण ओळखला जातो ना? काय ते मला माहिती नाही. हो पल्लवी? हो. पर तू असा टेन्शन मध्ये काय? या प्रवासामध्ये टेन्शन मध्ये नको हा बाबा, हसत पाहिजे. एकदम हॅपी. कारण हे सुद्धा आहेच ना. ते मला माहिती नाही माझ्या बाबतीत. परंतु त्यामुळे शूटिंग होणं हे फार, मला असं वाटतं की सुखाची गोष्ट होते. कारण बऱ्याच वेळेला अदरवाईज गोष्टी खरं तर अल्टिमेटली होतच असतात, पण त्याच्या शिस्तीत नाही झाल्या तर मग खूपच उगाच त्रास होतो सगळ्यांनाच. सचिनच्या सेटवरती ते कधीच होत नाही. बरं, या गप्पा आता सुरू आहेत, पण मला जरा, मी चित्रपट बघायला का येऊ हे मला सांगा ना. कारण मला खूपच, मी उत्सुक आहे प्रोमो बघून की मला तर जायचंच आहे. आणि मलाच जायचं नाही आहे तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक घर आणि जे हा कार्यक्रम आत्ता बघतायत किंवा जे बघू शकले नसतील त्या सगळ्यांना मला सांगायचं आहे की सहकुटुंब, सहपरिवार या चित्रपटाचा आनंद लुटा. बरं, मला सांगा ना, का बघायचा मी चित्रपट? कारण हा जर बघितला नाही तर अशी एक गोष्ट काय म्हणूया चुकेल बघण्याची की जी अनेक वर्षात मराठीमध्ये आलेली नाही. बरं, भाऊ आणि बहीण यांची गोष्ट मुळात, आणि ते सुद्धा मॉडर्न भाऊ बहीण आहेत, आधुनिक भाऊ बहीण आहेत. म्हणजे भाऊ
हां ही बहीण. तर त्यामुळे एक दुसरी गोष्ट प्रवासाची फिल्म ही बरीचशी फिल्म गाडीमध्ये आहे, तर अशी एक ट्रॅव्हल फिल्म आपण मराठीमध्ये पाहिलेली नाही. तिसरी गोष्ट अत्यंत सुंदर दिसणारी फिल्म आहे ही. प्रमोवरनं तुमच्या लक्षात आलंच असेल की ज्या पद्धतीने ही फिल्म शूट केलेली आहे, ज्या पद्धतीने या फिल्मचे कॉस्ट्युम्स निवडलेले आहेत केलेले आहेत, ह्याचं जे प्रोडक्शन डिझायनर आहे, याचं जे म्युझिक आहे करण कुलकर्णींनी केलेलं, तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या अत्यंत युनिक आहेत. मी नेहमी असं म्हणतो ह्या फिल्मची पहिली जेव्हा कॉपी आम्ही बघितली त्याच्यानंतर की ही फिल्म एक रेफरन्स पॉईंट ठरेल असं मला फार वाटतं मराठीमधली पुढची काही वर्ष. मला असं वाटतं की खूप युनिक पद्धतीने खूप वेगळेपणा असलेली नाती शोधण्याचा आणि नातं फुलवलेलं नातं दाखवण्याचा हेतू आहे या चित्रपटात, जो नक्की अनुभवावा असं मला वाटतं. कारण प्रत्येक नातं, मग ते भावा बहिणीचं असू देत, आमच्या दोघांचं आमच्या गाडीशी असलेलं नातं असू देत, प्रत्येकाची एक वेगळी केमिस्ट्री आहे, एक वेगळं रिलेशन आहे आणि त्या प्रत्येकामधला एक काहीतरी एक्स फॅक्टर आहे जो आपल्याला काहीतरी मस्त देऊन जातो, खूप सुखद अनुभव देऊन जातो. मला वाटतं की त्या अनुभवासाठी आउट ऑफ ऑल जे काय अतुलने सांगितलंय ते सगळं तर आहेच, पण त्याही व्यतिरिक्त नात्यांचा खूप सुखद आस्वाद घेण्यासाठी ही फिल्म जरूर पाहावी. क्या बात आहे. आणि मला तर असं वाटतं, मी चित्रपट बघितलेला नाही, पण प्रोमो जो काही बघतोय ना सातत्याने, त्यातून एवढं तर सांगू शकतो की मला काय वाटलं, तर मी असं सांगेन की मला असं वाटलं की आपल्याला बहीण असावी ना तर अशी असावी. किती मस्त ते नातं, म्हणजे ते जे एक तुझं प्रमोदलं वाक्य आहे बघ, ओवाळ 101 रुपयाच्या ओवाळणीचा कंटाळा आला मला. म्हण जरा महागड्या गिफ्ट द्यायला शिक, 101 रुपयाच्या ओवाळणीचा ना कंटाळा आलाय मला. हिचं ते एक वाक्य फार सुरेख आहे, तेही म्हण ना प्लीज. वायफाय शिवायचं जगणं म्हणजे कसलं आलंय रे जगणं. अन्न, वस्त्र, निवारा आणि वायफाय हे मला लागतंच. त्याच्यावर तो एकदम हे तुला ते इथे वायफाय हवंय असं म्हणून तो अत्यंत हताश होऊन निघून जातो. बरं मला सांगा ना, का बघायचा मी चित्रपट पल्लवी? वेल मला असं वाटतं की मी स्वतः खूप रोमॅन्टिक पर्सन आहे. मी जेव्हा फिल्म बघायला जाते तेव्हा त्या फिल्ममध्ये कुठेतरी एक असं एक रोमॅन्टिक चालू असेल तर मला ते स्वतःला बघायला खूप आवडतं. काहीतरी एक रोमॅन्टिक सीन चालू आहे किंवा काही एक गाणं चालू आहे. मी शाहरुख खान आणि सलमानची फॅन आहे, सो मला बघायला त्यांना खूप मस्त वाटतं. सो तो रोमॅन्टिक अँगल या फिल्ममध्ये माझा आणि अतुलचा आहे. आणि एक अनस्पोकन लव्ह स्टोरी आहे त्यांची, जी मला वाटतं प्रेक्षक नक्कीच, ती एक त्यांची अनस्पोकन लव्ह स्टोरी जर्नी प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील. आणि आमचं दोघांचं गाणं का सांगना, त्याला आत्ता इतकं छान प्रतिसाद मिळतोय आणि मला स्वतःला ते गाणं इतकं आवडतं. कोणी म्युझिक केलंय? करण कुलकर्णी ना. आणि श्रेया घोषाल आणि स्वप्नील बांदोडकरने गायलंय ते गाणं. कसं जरा ऐकवत ते ऐकवण्याचं डिपार्टमेंट प्रियाकडे. थोडस चित्रित कोणावर झालं? आवडलं नाही प्लीज, लोकांनी बघावी फिल्म अशी माझी इच्छा आहे. ते गाणं थोडस नाही थोडं अगदी सो सॉरी पण एक चल दोघे मिळून गाऊया. हा क्या बात. चलो हा सगळे मिळून गा. 1 2 आमच्या दोघांचं गाणं आहे, आम्ही दोघे मिळून. चलो ठीक आहे, तुम्ही गा. रेंगाळल्या तुझ्या पाशी पहिल्यांदा पापण्या ओलावल्या तुझ्यासाठी पहिल्यांदा. खूप छान, किती मस्त गायलात तुम्ही. सगळ्यांचे सूर असे मिसळलेत एकमेकांमध्ये, हो की नाही? सिद्धार्थ? मला
हॅपी जर्नीविषयी असं बोलावं असं वाटतं की पहिली अशी फिल्म आहे असं मला वाटतं जी लाईफस्टाईल एन्डॉर्स करते. आणि मला वाटतं आपण प्रत्येक जण एका चौकटीत आपण राहत असतो आपण आणि रमतो त्यात, बाहेर येत नाही कधी. पण हॅपी जर्नी बघितल्यावर नक्कीच लोक असं विचार करतील की काहीतरी नवीन करून बघावं का, काहीतरी आपण स्वतःमध्ये काहीतरी बदलावं का, आणि म्हणून हॅपी जर्नी बघायला पाहिजे. आणि मी, अतुल, प्रिया, सचिन आम्हाला अख्ख्या प्रोसेस नंतर असं आम्ही असे इनिबिशनलेस आणि असे एक्सपोज्ड हे झालं आहे, बदललो आहे आम्ही एक्सटर्नली इंटरनली. आणि खूप लकी आहोत आपण सगळे असं मला वाटतं. मी एस्पेशली तिसरी फिल्म आहे माझी आणि ह्या अतुल असं म्हणाला रेफरन्स पॉईंट आहे सिनेमा, आणि तिसऱ्याच फिल्ममध्ये मला अशा एका फिल्ममध्ये काम करायला मिळालं, त्यामुळे मी खूप खुश आहे. आणि बघितलं असं काहीसं किंवा असा काहीसा अनुभव तुम्ही अनुभवणार आहात, आणि त्यासाठी 28 तारखेला हा रिलीज होणारा चित्रपट सगळ्यांनी बघा. बरं, एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची निर्मिती आहे. या प्रवासात या गप्पा कधीही संपू नयेत अशाच वाटणाऱ्या आहेत, पण वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे आजचा भाग इथे संपणार आहे. पण या गप्पा ऐकण्यासाठी पुन्हा आपण भेटणार आहोत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.